खाजगी बिल्डरला जास्तीत जास्त नफा मिळावा त्यासाठी पुणे महानगरपालिकेने आनंद नगर मार्केट यार्ड येथील झोपडपट्टीतल्या रहिवाशांचा रस्त्याचा आराखडा बदलून आनंद नगरचे जे रहिवासी त्यांना घरं खाली करण्याची नोटीस दिली। त्या विरोधात आनंद नगरचे कमीत कमी 200 रहिवासी यांना नोटीस ज्यांना भेटली ते आज 8 दिवसापासून पुण्याच्या मार्केट यार्ड चौकात गंगाधाम चौकात ते उपोषणाला बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊया काय आहे मुद्दा। दादा, 8 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत, काय मागणी आहेत आणि काय झालेला आहे प्रकार? नमस्कार, माझं नाव कैलास आडागळे। मी गेल्या 8 दिवसापासून गंगाधाम चौक या ठिकाणी अमरण उपोषण करत आहे। पूर्णपणे अन्नपाण्यात त्याग केला आहे। महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कलम 205 अंतर्गत रस्ता टाकल्यामुळे फक्त आणि फक्त MTM ग्रुप, सॉलिटर ग्रुप आणि राकेश शर्मा या 3 बांधकाम व्यावसायिकांसाठी हा जो रस्ता महापालिकेने आखला आहे, असा रस्ता तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी रद्द केला होता। त्याच याच्यावर महापालिकेने रस्ता टाकून आनंदनगरमधील 220 घरांना बेघर करण्याचं कटकारस्थान महापालिकेने आखलेलं आहे। आणि ह्या गोष्टीचा तीव्र निषेध म्हणून मी गंगाधाम चौकात गेल्या 8 दिवसापासून अन्नपाण्याचा त्याग करून अमर उपोषण करत आहे। अद्यापही महापालिकेने कोणत्या प्रकारचं आमच्याकडे आले नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि संबंधित खात्याचे अधिकारी येऊन फक्त आश्वासन देऊन गेले, आमची मीटिंग आयुक्तांसोबत लावू हे आश्वासन देऊन गेलेले आहे। जे अधिकारी इथं आलते त्यांनी तुम्हाला काय आश्वासन वगैरे दिली आहे? त्या अधिकाऱ्यांनी एकच सांगितलं की आम्ही तुमची जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात तुमची आयुक्तांसोबत बैठक लावू। तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे कागदपत्र, ही बैठक कधी होणार होती? दिनांक 20 तारखेला 20/5/2025 ला 3:30 वाजता बैठक लागणार होती, पण अद्यापही त्यांचे सर्व अधिकाऱ्यांचे नंबर अद्यापही स्विच ऑफ आहेत। तुम्हाला काय वाटतं यात काय कट कारस्थान आहे का? 100% कट कारस्थान आहे। फक्त आणि फक्त गोरगरीब दलित वर्गाला बेघर करण्याचं कट कारस्थान ह्या बांधकाम व्यवसायाने आखलेलं आहे। आमच्या माध्यमातून काय मागणी करता? माझी सर्वांना ही मागणी असेल, सर्व जेवढे मीडिया आहे, प्रेस रिपोर्टर, सगळे चॅनलवाले आहेत, त्यांनी आमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करावं। भाऊ, तुम्ही पण इथले रहिवासी आहात। ही जी नोटिसांची जी मालिका सुरू आहे, प्रत्येक महिन्याला तुम्हाला नोटीस वगैरे येतात ते घर खाली करण्याचा, असा पावसा पाण्यात काय वाटतं तुम्हाला? कसं बघताय तुम्ही तुमचं पुढचं भविष्य? मी सतीश तावरे। हा पूर्णपणे बिल्डर धार्जिनी धोरण राबवण्याचा प्रकार चालू आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2019 ला जो रस्ता रद्द केला होता, तो गणेश बिडकर चेअरमन असताना त्यांनी तो 205 अन्वये शेवटच्या जीबीमध्ये मंजूर करून घेतला। आमच्या 220 कुटुंबांना बेघर करण्याचं कट कारस्थान रचण्यात आलं आहे। त्या रस्त्याची गरज नाही आहे, डोंगर फोडून तो रस्ता बांधण्याचं कट कारस्थान करण्यात येत आहे। 220 घरांना वाचवण्यासाठी कैलास आडागळे गेले 8 दिवस आमरण उपोषण करत आहे। प्रशासनाने कोणती दखल घेतली नाही आहे। आज ह्यांच्या जीवाला काही धोका झाला तर त्याला संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल। आमची मागणी असेल की 205 अन्वये जो रस्ता टाकला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा, ठेकेदार दिलेलं काम थांबवावं आणि आम्हाला न्याय द्यावा। त्यांची BP वगैरे खालवलेली आहे। डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की उपोषणामुळे त्यांना त्रास होणार आहे, पुढे अजून त्रास होणार आहे, तर काही बरं वाईट झालं तर काय कसं बघता? सर, त्यांचे 3 दिवस शुगर लो होतीये, BP कमी होतोय, त्यांना चक्कर येते, त्यांचं डोकं दुखतंय। आम्ही वेळोवेळी प्रशासनानं याची विनंती केली की तुम्ही तात्काळ दखल घ्यावी। ते येतात, खोटं नाटं आश्वासन देतात, आम्ही आयुक्तांची मीटिंग लावतो, तुम्ही उपोषण सोडा, वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर द्यायचा प्रयत्न करतात ते। पण कैलास आडागळे आपल्या निर्णयावर ठाम आहेत। आम्ही आनंदनगर वसतीच्या वतीने त्यांना विनंती केली की तुम्ही उपोषण सोडा, जीवाची रिस्क घेऊ नका, परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम आहे। जोपर्यंत रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत ते उपोषण सोडणार नाहीत। तुमची ही जी मागणी आहे रस्ता रद्द करण्याबाबतची, ही जर काय पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन ह्याच्या पुढे नियोजन करू। आमरण उपोषण तर सुरूच आहे, रास्ता रोको करू, महानगरपालिका आयुक्तांना घेराव टाकू। आम्ही थोड्या दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना पण याबाबत निवेदन देणार आहोत। आज नागरिक तुम्ही पाहताय, महिला आहेत, लहान मुलं आहेत, वयस्कर नागरिक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये इथं आनंदनगरच्या वतीने पाठिंबा मिळतोय। इतकंच नाही, विविध संघटना आहेत, सर्व जातीय धर्माच्या संघटना आहेत, सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी येऊन जातात। राजकीय कुणाचा पाठिंबा भेटलाय? आतापर्यंत प्रशांत जगताप येऊन गेलेत, त्याचप्रमाणे भीम संघटना महाराष्ट्र राज्य येऊन गेलेली आहे। थोड्या वेळापूर्वी राजेंद्र आबा शिळीमकर नगरसेवक होते, ते येऊन गेलेले आहेत। अनेक जण पाठिंबा देतात ते उपोषणाला। सर्वांच्या मागणी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतोय। आजी, काय सांगता, कधीपासून ह्या वस्तीत तुम्ही राहिला आहात? हम 30 साल से इधर रहते और ये बच्चे ने जो बाजी लगाई ला इनने
जानकर नहीं देख रहा, क्या नहीं देख रहा, हमारे लिए लड़ रहा, हम उसके साथ में है। और अभी बारिश का दिन है और ऐसे में नोटिस आ रहा है घर खाली करने का, क्या टेंशन में इस बात का भी आपको टेंशन आ रहा है, कहाँ पे जाओगे? टेंशन आ रहा तो हमारे को क्या घर आधार के लेके आके खाने वाले, अब रोजी रोजी करने वाले। पर आप तो सरकार की लाडली बहन हो ना, लाड़की बहन हो ना। हाँ, फिर सरकार की लाड़की बहन है, सरकार ऐसा हमको नहीं करेगा, ये कॉर्पोरेशन वाले लोग कर रहे हमारे साथ में। तो हमारे माध्यम से क्या आप सरकार को आह्वान करना चाहोगे, क्या मांगना चाहोगे? हमारे को हमारी जगह पे घर मांगता, हमको हर घर मांगता हमारे जगह पे। पुणे महानगरपालिकेने खासगी बिल्डरांसाठी त्यांच्या फायद्यासाठी जो डीपी रोडचा जो आराखडा केलेला आहे तो त्वरित रद्द करावा आणि लवकरात लवकर आमची वस्ती वाचावी, यासाठी आम्ही ठाम आहोत, अशी काही भावना इथल्या आंदोलकांनी आपल्याशी बातचीत करताना वर्तवलेली आहे। तरीही पुढे या मुद्द्याचं काय होईल ते नक्कीच बघायचं राहणार आहे। न्यूज डॉटसाठी मी झोएब शेख, पुणे।